जेव्हा आपण स्वतःला वेळ देत नाही तेव्हा आपली बॅटरी चार्ज होत नाही आणि मग रिकाम्या बॅटरीने गाडी ओढल्यासारखी आपली अवस्था होते. मग घरात चिडचिड होते. हे सगळं थांबवायला पाहिजे, कारण स्वतःसाठी रिकामं बसणं किंवा स्वतःला आवडेल ते करणं हा सगळ्यांचाच हक्क आहे ना. दुसरं नुकसान होतं की लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. तुम्ही जर प्रत्येक वेळी उपलब्ध असाल, प्रत्येक वेळी मदतीला तयार असाल, तर लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी होते. त्यांना ती सवय लागते. अरे ती करेलच, तिला काय प्रॉब्लेम आहे, असा सूर लागतो. तुमचा चांगुलपणा हा तुमचा हक्क राहत नाही, तुमची स्पेशालिटी राहत नाही, ती तुमची जबाबदारी बनून जाते. आणि मग ज्या दिवशी तुम्ही खरोखर आजारी असाल, थकलेले असाल, तुम्हाला जमणार नसेल किंवा तुमची इच्छा नसेल, तेव्हा जर तुम्ही नाही म्हटलं तर लोक तुमच्या काळजीने तुम्हाला हे विचारणार नाहीत की तुला बरं आहे का, काही त्रास आहे का. उलट त्यांना धक्का बसेल की ही अशी का वागली आज. म्हणजे तुमची 50 चांगली कामं पुसली जातात त्या एका नकारामुळे. म्हणूनच आपण स्वतःची उपलब्धता थोडी कमी केली पाहिजे. जी गोष्ट फ्रीली आणि म्हणाल तेव्हा उपलब्ध होत असते ना, तिची किंमत समोरच्या व्यक्तीला कधीच राहत नाही, हे तुमच्यासुद्धा लक्षात येत असेल. याचं तिसरं नुकसान आहे, तो म्हणजे आपल्या मनामध्ये राग साठून राहतो, चिडचिड होते. जेव्हा आपण सतत मनाच्या विरुद्ध वागत राहतो ना, तेव्हा आतल्या आत एक राग मनामध्ये साठत जातो. त्याला आपण दाबून ठेवतो, पण कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या रूपाने तो बाहेर पडतोच. मग तो मुलांवर निघतो, नवऱ्यावर निघतो किंवा भांड्यांच्या आवाजातून निघतो. आणि बघा, खूप वेळेला आपली चिडचिड कामाविषयी नसतेच. मला हे करायचंय की नाही हे कोणी मला विचारलंच नाही, सगळे मला गृहीत धरतात की मी हे करणारच आहे, आणि खरं तर मनातून मला ही गोष्ट करायचीच नव्हती. बऱ्याच वेळा हा दाबलेला राग, ही दाबलेली चिडचिड बाहेर पडते अशा आजारांमधून ज्यांचं निदान डॉक्टरांकडून होत नाही. म्हणजे बघा, तुम्हाला सतत अंग, हात, पाय किंवा डोकं दुखत राहतं आणि जेव्हा तुम्ही टेस्ट वगैरे करायला जातात तेव्हा डॉक्टर म्हणतात की टेस्टमध्ये काहीच नाहीये, पण